तर स्वागत आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वाटपाची चर्चा सुरू असताना लाभार्थी यादी कशाची, तर जानेवारी महिन्याच्या हप्त्याच्या वाटपाची लाभार्थी बहिणींची यादी. लाभार्थी यादी आलेली आहे. लाभार्थी यादी चेक करा, लगेच चेक करा, तुमचं नाव पहा, असं चेक करा, तसं चेक करा, असे सांगणारे 1 ते 2 व्हिडिओ तुम्ही सकाळीपासून किंवा काल 1 ते 2 दिवसामध्ये युट्यूबवर पाहिले असतील. त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याद्या वगैरे दाखवल्या जात आहे. मग ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला तुमची यादी तुमच्या गावातील, तालुक्यातील, शहरातील यादी तुम्हाला पाहता येते. ऑनलाईन पाहता येते का किंवा वेबसाईटवर पाहता येते का, यादी कुठे पाहता येते, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला एकदम स्पष्ट देणार आहे. आणि बघा, त्याचबरोबर यादी तुम्हाला जे काही तुमचं पेमेंटचं स्टेटस आहे किंवा तुमचा अर्ज आहे तो तुम्हाला चेक करता येतो. ते लाईव्ह प्रोसेस मी तुम्हाला करून दाखवणार आहे. त्यामध्ये तुम्हाला एक धक्कादायक माहिती मिळणार आहे. धक्कादायक माहिती तुम्हाला मिळणार आहे. जे काही स्टेटस मी तुम्हाला चेक करून दाखवत आहे ते चेक केल्यानंतर त्याचा काही फायदा होणार का ते सुद्धा तुम्हाला समजून येणार आहे. तर बघा, जी काही लाभार्थी यादी आहे, ओव्हरऑल लाभार्थी यादी तुम्हाला पाहता येत नाही. सर्वात सोपं त्या प्रश्नाचं उत्तर आहे, लाभार्थी यादी कोणत्याच बहिणींना कोणत्याच जिल्हा तालुक्यातील पाहता येत नाही आणि लाभार्थी यादी कुठेच आलेली नाही. लाभार्थी यादी कुठेच आलेली नाही, खोटी अपडेट आहे, खोटी बातमी आहे, फेक न्यूज आहे. लाभार्थी यादी कुठेच आलेली नाही. लाभार्थी यादी तुम्हाला कुठेच ऑनलाईन ऑफलाईन कुठेच चेक करता येत नाही. जे काही लाभार्थी यादी असते ते फक्त गव्हर्नमेंटकडे असते. लाभार्थी यादी फक्त गव्हर्नमेंटकडे असते. गव्हर्नमेंटचा तालुका, जिल्हा किंवा जे काही पुणे या ठिकाणी त्यांचं मुख्यालय आहे, हेड ऑफिस आहे, त्यांच्याकडेच फक्त लाभार्थी यादी असते आणि ते फक्त अधिकारी लोकच लाभार्थी यादी चेक करू शकतात आणि लाडक्या बहिणींचा वाटप सुरू करू शकतात. तर लाभार्थी यादी तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन कुठेच पाहता येत नाही. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. जे काही ओरडून सांगितले जात आहे अशा प्रकारचे व्हिडिओ त्या व्हिडिओवर लक्ष देऊ नका. ते लाभार्थी यादी वगैरे पाहून काहीच फायदा नाही. मग जे काही अर्ज ऑनलाईन आपण चेक करतो, ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज चेक करता येतात. तुम्ही जे काही अर्ज भरले ते ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला चेक करता येतात. कशा प्रकारे चेक करायचे 2 मिनिटात सांगतो आणि जे काही अपडेट तुम्हाला या ठिकाणी धक्कादायक मिळणार आहे ते सुद्धा महत्वाची आहे. बघा, तर ऑनलाईन अर्ज कसा चेक करायचा, तर लाडकी बहीण योजनेची वेबसाईट जी आहे ती ओपन करून घ्यायची. लाडकी बहीण योजनेची वेबसाईट ओपन केल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन येते अर्जदार लॉग इन. अर्जदार लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मागितले जाते आता आयडी पासवर्ड. आयडी पासवर्ड शिवाय तुम्ही तुमचा अर्ज, तुमचं स्टेटस, पेमेंटची स्थिती चेक करू शकत नाही. तर बघा, तुम्ही जर स्वतः मोबाईलवर अर्ज भरला असेल, स्वतः घरी अर्ज भरला असेल तर तुमच्याकडे आयडी पासवर्ड असेल, बरोबर. तुम्ही जर स्वतः अर्ज भरला नसेल, बाहेरून भरला असेल, तर मग तुम्हाला त्या व्यक्तीकडे जावं लागेल चेक करण्यासाठी. आधार केंद्र, सेतू केंद्र, अंगणवाडी सेविका यांच्याकडे भरला असेल किंवा इतर कोणत्याही व्यक्तीकडे अर्ज भरला असेल तर त्यांनी आयडी पासवर्ड बनवूनच अर्ज भरला असेल. आयडी पासवर्ड त्यांच्याकडे असेल. तुमच्याकडे असेल तर तुम्ही स्वतः मोबाईलवर चेक करू शकता. आयडी पासवर्ड नसेल तर त्या व्यक्तीकडे जाऊन आयडी पासवर्ड लॉग इन करून यादी पाहू शकता. तर या ठिकाणी मोबाईल नंबर असतो, तो आयडी या ठिकाणी मोबाईल नंबरच असतो. आयडी टाकायची, त्यानंतर पासवर्ड टाकायचा, कॅप्चा कोड टाकायचा सेम टू सेम आणि लॉग इन बटनवर या ठिकाणी क्लिक करायचं. लॉग इन बटनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ऑप्शन येते वरच्या बाजूला केलेले अर्ज. केलेले अर्जवर क्लिक केल्यानंतर जे काही तुम्ही तुमच्या आयडी पासवर्डवरून अर्ज भरले, जे काही अर्ज भरले ते सर्व तुमच्या समोर ओपन होते. मी माझ्या आयडी पासवर्डवरून 3 अर्ज भरलेले आहेत, तर 3ही अर्ज या ठिकाणी ओपन झालेले आहेत. पण 3ही अर्ज तुम्हाला बघा अप्रूव्ह दिसत आहे. 3ही अर्ज अप्रूव्ह असून सुद्धा यामध्ये खूप मोठा फरक आहे. सर्वात पहिला अर्ज तुम्हाला या ठिकाणी ओपन करून दाखवतो, पेमेंट स्टेटस. बघा, या ठिकाणी क्लिक केलं पेमेंटवर, तुम्हाला या ठिकाणी काय दिसून येते, शेवटचा वाटप बघा जून महिन्यामध्ये झालेला आहे. शेवटचा वाटप जून महिन्यामध्ये झाला. जून महिन्यापासून या बहिणीला पैसे आलेले नाही. शेवटचा वाटप जून महिन्यामध्ये झाला, 1500 रुपये. जून महिन्यापासून आतापर्यंत 5 ते 6 महिने झाले पैसे आलेले नाही. पण या ठिकाणी मागे गेल्यानंतर अर्ज त्यांचा अप्रूव्ह आहे. अर्ज अप्रूव्ह आहे, वेबसाईटवर अर्ज अप्रूव्ह आहे, शासनाच्या वेबसाईटवर अर्ज अप्रूव्ह आहे, तरी पण जून महिन्यापासून पैसे आलेले नाही. त्यानंतर दुसरा अर्ज बघा अप्रूव्ह आहे, पेमेंट स्टेटस. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पेमेंट स्टेटस बघा पूर्ण हप्ते आलेले आहेत. जानेवारी म्हणजे डिसेंबर हप्त्यापर्यंत, डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण हप्ते आलेले आहेत. पूर्ण पेमेंट स्टेटस अपडेट झालेला आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत पूर्ण हप्ते अपडेट झालेले आहे. मग आता यामध्ये फरक काय, तर अर्ज हा पण अप्रूव्ह आहे, हा पण अर्ज अप्रूव्ह आहे आणि हा पण अर्ज अप्रूव्ह आहे. या 2 अर्जामध्ये पेमेंट येणं सुरू आहे, पेमेंट येत आहे. पण हा अर्ज अप्रूव्ह असून सुद्धा जून महिन्यापासून या बहिणीचा लाभ बंद झालेला आहे. त्यामागे काहीच कारण दाखवलेलं नाही, ऑनलाईन काहीच कारण दाखवलेलं नाही आणि अर्ज अप्रूव्ह दाखवत आहे, पण पेमेंट झाले 5 ते 6 ते 8 महिने बंद आहे.
तर बघा आता मग तुम्ही म्हणाल की ऑनलाईन सुद्धा चेक करून काहीच फायदा नाही जर तुमचे पैसे येतच नसतील आणि या ठिकाणी अर्ज अप्रूव्हच दाखवत आहे पण पेमेंट अजूनपर्यंत आलेलं नाही. आणि जे काही लॉग इन वगैरे करण्याचा तुम्ही विचार करत असाल की आता आम्ही अर्ज लॉग इन करतो, आयडी पासवर्ड पाहतो, ज्यांनी अर्ज भरला त्यांच्याकडे जातो, आयडी पासवर्ड मागतो, अर्ज चेक करतो, तर त्या भानगडीमध्ये पडू नका. त्यासाठी टाइमपास बिलकुल करू नका. जर तुम्हाला वाटतच आहे की आपलं यादीमध्ये नाव पाहायचं आहे तर कुठे पाहायचं? महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये. सर्व प्रश्नांची उत्तरं आणि तुमचे पैसे का बंद झाले, केवायसी का रद्द झाली, तुमचा अर्ज ऍक्टिव्ह आहे का, यादी शासनाकडे आहे, शासनाशिवाय यादी कोणीच पाहू शकत नाही, तर महिला व बाल विकास विभाग कार्यालय या ठिकाणी जा. त्या ठिकाणी यादीमध्ये तुमचं नाव असेल आणि तिथेच तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळणार आहे. तुम्ही पात्र आहे की नाही, तुम्हाला पैसे येणार की